हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल अँड व्हेरी गुड मॉर्निंग. मी डॉक्टर जान्हवी. सॉरी, थोडं मध्ये मी व्हिडिओज नाही केले कारण माझी एक्झाम होती, सेमिस्टर सुरू होती, सो मध्ये थोडा गॅप पडला. पण मी आज खूप मोठ्या इम्पॉर्टंट टॉपिकवरती बोलत आहे की हेअरफॉल, केस गळती, टक्कल पडणे, गंजा होणं, हे सगळे त्याचे वेगवेगळी नावं आहेत. तर मी एक 6 पॉईंट्समध्ये मी प्रॉपर स्टडी करून हेअरफॉलबद्दल तुम्हाला सांगणार आहे. बघा, मी पूर्ण त्याचा इन्फॉर्मेशन काढली आहे आणि मग आता मी तुम्हाला त्याची डिटेलमध्ये माहिती देणार आहे. ठीक आहे, सो स्टे ट्यून. तर नंबर 1, केसांचे 4 फेजेस असतात, 4 काळ असतात. कोणते कोणते? तर ॲनाजेन, कॅटाजेन, टिलोजेन, एक्झोजेन. ॲनाजेन म्हणजे ग्रोथ फेज असते, कॅटाजेन म्हणजे ग्रोथ स्टॉप होते, टिलोजेन म्हणजे रेस्टिंग फेज आणि एक्झोजेन म्हणजे शेडिंग फेज. आता ॲनाजेन म्हणजे ग्रोथ फेज, जेव्हा केस वाढायला सुरुवात होते, केस मुळांपासून वाढायला सुरुवात होते, छोटे छोटे केस यायला सुरुवात होते. कॅटाजेन म्हणजे ग्रोथ स्टॉप होते. ग्रोथ स्टॉप म्हणजे काय? तर केस वाढायला बंद होतात, म्हणजे केस वाढत नाहीत. हा फेज 10 ते 15 दिवस चालतो. त्याच्यानंतर टिलो फेज, रेस्टिंग फेज. रेस्टिंग फेज म्हणजे ना केस गळतात ना वाढतात. हे एक 2 महिने हा फेज चालतो. मग म्हणतात बघा की माझे केस ना वाढत आहेत ना गळत आहेत, सेम लेंथ राहिली आहे, तर कदाचित हे केस तेव्हा टिलोजेन फेजमध्ये असतात. त्याच्यानंतर आहे एक्झोजेन. एक्झोजेन म्हणजे कोणती? तर शेडिंग फेज, म्हणजे केस गळण्याची फेज. ही युजली जे केस गळतात ते 3 महिन्यांचा काळ असतो. 3 महिन्यांचा काळ म्हणजे ह्या 4 फेजेसमध्ये एक केस हा 3 महिन्यानंतर गळतो. ठीक आहे, म्हणजे ग्रोथ फेज पासून तो शेडिंग फेज पर्यंत हा 3 महिन्याचा काळ असतो. त्यामुळे आपण चेक करताना केस, खरंच मला केस गळतीचा प्रॉब्लेम आहे का, तर चेक करताना आपण मधल्या भांगामध्ये चेक करायचं. जर तुमच्या मधल्या भांगामध्ये जर विरळ झाले असतील केस, म्हणजे खूप थिनिंग झालं असेल, त्याला हेअर थिनिंग म्हणतात, तसे झाले असतील, तर आपण म्हणू शकतो की हां, मला थोडा हेअरफॉल आहे. असं नाही की रोजच थोडे थोडे केस गळतात आहेत म्हणजे मला हेअरफॉल सुरू झाला नाही. नॉर्मली 50 ते 100 केस हे गळतातच नॉर्मली. दुसरा चेक करण्याचं म्हणजे आपण नॉर्मल जर सिंपल आपण केसांमधून हात फिरवला आणि जर केस आले, म्हणजे बंच किंवा एक 10-12 केस आले जर एकदाच हात फिरवल्यानंतर, तर आपण म्हणू शकतो की हो, आपल्याला हेअरफॉल आहे. नंबर 2, आता कधी म्हणायचं की माझे केस गळायला सुरुवात झाली किंवा मला हेअरफॉल प्रॉब्लेम सुरू झाला आहे. आत्ताच मी नॉर्मल सांगितलं की नॉर्मली 50 ते 100 केस हे रोज शेड ऑफ होतच असतात, गळत असतातच. पण एक्झोजेन ही जी 4th फेज आहे त्याच्यामध्ये जास्तच केस गळत असतात. पण लोकांना काय वाटतं की नाही, मला हेअरफॉल सुरू झाला, माझे केस खूप गळायला लागले, पण ॲक्च्युली तसं नसतं. हेअरफॉल सुरू झाला असं कधी म्हणायचं? तर ॲनाजेन मधून जेव्हा केस टिलोजेन किंवा एक्झोजेन या काळामधून पास होतात आणि तरीही तुमचे केस वाढत नाहीत, फक्त हेअरफॉलच होतोय, केस गळतीच जास्त होतीये, वाढत नाहीयेत, तर तेव्हा आपण म्हणू शकतो की हो, आपल्याला हेअरफॉल सुरू झालेला आहे. नंबर 3, रिझन्स फॉर हेअरफॉल. आता माझे केस का गळतात, याचे रिझन्स काय आहेत? तर त्याचे 3 मेन रिझन आहेत. फिजिकल स्ट्रेस, मेंटल स्ट्रेस आणि कोणता डिसीज होऊन गेला का, कोणता आजार मोठा होऊन गेलाय का. तर मेंटल स्ट्रेसमध्ये फायनान्शियल स्ट्रेस असू शकतो, किंवा पॅरेंट्सना मुलांचा स्ट्रेस असू शकतो, किंवा एनी रिलेशनशिप स्ट्रेस असू शकतो, कोणताही स्ट्रेस किंवा कामाचा वगैरे लोड असू शकतो, तो हे सगळे मेंटल स्ट्रेसमध्ये येतात. फिजिकल स्ट्रेस म्हणजे काय? तर डाएट डिफिशियन्सी, म्हणजे तुम्ही जे खाताय ते तुमच्या अंगाला नीट लागतंय का, ते पोषक आहे का तुमच्या अंगाला, हे जर तुम्ही बघितलं नाही तरी पण हेअरफॉल एक मेन रिझन असू शकतो. तुम्ही जंक फूड खाताय, तुम्ही हेल्दी डाएट घेत नाहीये, सलाड असेल, पालेभाज्या असतील, लिफी व्हेजिटेबल्स असतील, फ्रूट्स असतील, हे जर तुम्ही खात नाहीये तरी पण हेअरफॉल होण्याचे प्रॉब्लेम्स असतात. डिफिशियन्सी असेल, मग ते विटॅमिनचे असेल, प्रोटीनचे असेल, तुम्ही दूध पित नाहीये, अंडी खात नाहीये, पनीर वगैरे हे जर तुमच्या डाएटमध्ये नसेल तरी पण हेअरफॉल होण्याचं कारण मोठं आहे.
तिसरं रिझन म्हणजे आजार. तुम्हाला कोणता जर आजार होऊन गेला असेल, मग तो डेंगू असेल, टायफॉइड असेल, जॉन्डिस असेल, कोणताही मोठा आजार जर होऊन गेला असेल तर त्याचे पोस्ट ऍक्शन्स हे हेअरफॉल्स मधून होत असतात. आता तुम्ही म्हणाल की नाही, मला कोणता स्ट्रेस नाही आहे, ना मला कोणता आजार होऊन गेलाय, ना मेंटल स्ट्रेस ना फिजिकल स्ट्रेस, काहीच नाही, मग मला का केस गळतात किंवा माझे का केस गळतात. तर याचं मेन रिझन मी तुम्हाला आधी पण सांगितलं की केस गळण्याचा जो कालावधी असतो तो 3 महिन्याचा असतो. 3 महिन्यानंतर एखादा केस आल्यानंतर तो 3 महिन्यानंतर गळतो. मग तुम्हाला जर 3 महिन्याच्या आधी जर तुम्हाला कोणता डिसीज म्हणजे मोठा आजार होऊन गेला असेल तर त्याचे इफेक्ट्स हे आपल्याला नंतर दिसतात, म्हणजे कधी तर 3 महिन्यानंतर दिसतात. सो हे एक रिझन असू शकतं. नंबर 4, केसांची गळती या आजाराला नाव काय आहे? तर त्याला मेडिकल टर्म आहे अँड्रोजेनिक ॲलोप्लेशिया. आता मी हे 2 वर्ड स्प्लिट करून सांगते, सेपरेट करून सांगते. आता अँड्रोजेनिक म्हणजे काय, तर अँड्रोजन नावाचा हॉर्मोन आपल्या बॉडीमध्ये असतो, तो किंवा केसांमध्ये असतो, तो हेअर थिनिंगचं काम करतो. हेअर थिनिंग म्हणजे केस पातळ करण्याचं काम जो करतो तो अँड्रोजन करतो. ठीक आहे, त्याला म्हणायचं हेअर थिनिंग. आणि दुसरं आहे ॲलोप्लेशिया. म्हणजे काय, तर जेनेटिक प्रॉब्लेम्स पण असू शकतात. जेनेटिकली आता म्हणतात की अनुवंशिकच आहे. अनुवंशिक आहे म्हणजे काय, तर आपल्या आई किंवा वडिलांकडून आलेला जे केसांचा पॅटर्न आहे तोच आपल्याकडे येतो. असं नाही की तिचे हेअर्स खूप सिल्की आहेत, थिन आहेत, तर ते मला तसेच पाहिजेत, किंवा हिचे खूप कर्ली आहेत, ठीक आहे, तर मला पण तसेच पाहिजेत, असं होत नसतं. याला जेनेटिक फॅक्टर पण रिस्पॉन्सिबल असतो. ठीक आहे, तर ते हेअर थिनिंग म्हणजे काय होतं, तर आपल्या माथ्यावरती, म्हणजे याला क्राऊन एरिया म्हणतात, तर आपल्या माथ्यावरती काय होतं, जेव्हा आपण भांग पाडतो ना तेव्हा इथून हेअर थिनिंग व्हायला सुरू होतं, म्हणजे इथून केस पातळ व्हायला सुरू होतात. तर तेव्हा आपण म्हणू शकतो की हो, आपल्याला केस गळतीचा प्रॉब्लेम सुरू झाला आहे. सो चेक करताना नेहमी आपण मिररमध्ये उभारून हा मध्ये भांग पाडायचा आणि इथून बघायचा. जर इथे हेअर थिनिंग वाटत असेल, म्हणजे केस खूप विरळ वाटत असतील, तर आपण म्हणू शकतो की आपल्याला हेअरफॉल सुरू झाला आहे. दुसरी गोष्ट बघण्याची म्हणजे मेल पॅटर्न वेगळा आहे, फिमेल पॅटर्न वेगळा आहे. मी ते दाखवते मेल पॅटर्न कसा असतो आणि फिमेल पॅटर्न गळण्याचा कसा असतो. मोस्टली त्या दोघांमध्ये कॉमन काय आहे, तर इथून असे पाठीमागं केस गळत जातात, म्हणजे कमी होत जातात. म्हणजे इथून आपण म्हणतो तुझं कपाळ खूप आता मोठं दिसायला लागलंय, तर त्याचं रिझन काय असतं, तर आपले केस गळती ना पाठीमागे पाठीमागे होत जाते. मग ते बाल्डनेस मेलमध्ये सुरू होतो, म्हणजे पुरुषांमध्ये टक्कल पडायला असं इथून पाठीमागे सुरू होतो. कधी कधी त्यांना क्राउनिंग एरिया म्हणजे इथे आपल्या माथ्यावरती केस गळती जास्त दिसते, साईडला नसते जास्त. फिमेल्समध्ये पण जास्त केस गळती इथून म्हणजे माथ्यावरून म्हणण्यापेक्षा कपाळाच्या इथून जास्त पाठीमागे. तर त्याचं रिझन एक, सतत तुम्ही जर पोनी बांधली असेल किंवा टाईट जर बो बांधला असेल एकदम पाठीमागे खेचून फिमेल्समध्ये, तर केस जास्त पाठीमागे जायला लागतात आणि हेअर थिनिंग व्हायला लागतं, म्हणजे केस गळती सुरू होते. आणि मेल्समध्ये म्हणलं तर कॉमन रिझन आहे की कॅप्स, जे आपण कॅप्स यूज करतो, तर तिथे काय होतं, इथं माथ्यावरती फ्रिक्शन होतं, त्या कॅपचं आणि आपल्या केसांचं फ्रिक्शन होऊन काय होतं, तर केस गळती सुरू होते. किंवा आपण हेल्मेट्स यूज करतो, तर तेव्हा पण काय होतं, फ्रिक्शन होऊन ना केस गळती, घाम आणि फ्रिक्शन याच्यामुळे काय होतं, केस गळती सुरू होते. ठीक आहे, सो ह्याचं एक सोल्युशन म्हणजे आपण हेल्मेट्स यूज करताना एक कॉटन क्लोथ असतं, कॉटन कॅप पण भेटते, सो ती आतमध्ये घालून त्याच्यावरती आपण हेल्मेट घालू शकतो. कॉटननी जास्त फ्रिक्शन होत नाही. रबर वगैरे किंवा जे कॅप्सचं जे कापड असतं त्या खूप हार्ड असतं, त्याच्यामुळे काय होतं, फ्रिक्शन होतं. नंबर 5, आपण जे आता कॉस्मॅटिक्स यूज करतो डिफरंट कंपनीचे किंवा आपण ऍड्स वगैरे बघून, तर त्यातलं मेन आहे जे हेअर ग्रोथ सिरम आहे. ठीक आहे, तर हेअर ग्रोथ सिरमनी खरंच केस वाढतात का, तर हो. केस वाढण्याचं किंवा त्या हेअर ग्रोथ सिरमचं जे मेन कंटेंट आहे त्याचं नाव आहे मिनॉक्सिडिल. ठीक आहे, मिनॉक्सिडिल जर त्या सिरममध्ये असेल तर हेअर ग्रोथ होण्याची शक्यता असते. असं नाही की 100% असते, कोणाला सूट होतो कोणाला नाही. ऍक्च्युली मिनॉक्सिडिल हे जेव्हा सर्च केलं तर मिनॉक्सिडिल हे बेसिक बीपीचं मेडिसिन आहे, बीपीचं औषध आहे. बीपी जेव्हा वाढतो तेव्हा बीपी नॉर्मल करण्यासाठी
जे आपण मेडिसिन देतो ते असतं मिनॉक्सिडिल. ठीक आहे. सो रिसर्चच्या वेळी त्यांच्या लक्षात आलं की अरे बीपी पण आपलं नॉर्मल होतो आणि हेअर ग्रोथ पण वाढते, हेअर फॉल पण कमी होतो. सो बेसिकली मिनॉक्सिडिल जो आहे तो काही प्रमाणात, म्हणजे आता मार्केटमध्ये 1%, 2%, 5%, 10% अशा प्रमाणामध्ये तो हेअर ग्रोथ सिरममध्ये घातलेला असतो. सो त्याच्यामध्ये आपण असं नाही की हा हिचा व्हिडिओ बघितला की मग आपण आता 5% घेऊ किंवा 10% घेऊ, आपला खूप हेअरफॉल होतोय, लवकर बरं होण्यासाठी, लवकर केस वाढण्यासाठी आपण 10% घेऊ, असं आपण करू शकत नाही. त्याचे काही साईड इफेक्ट्स पण असतात. आता प्रत्येकाचे काही गुन्स आहेत, काही कर्स आहेत, म्हणजे काही त्याचे फायदे आहेत तर काही त्याचे तोटे पण आहेत. तर मिनॉक्सिडिल हा आपण जास्त प्रमाणात जर घेतला तरी पण त्याचा रिझल्ट हेअरफॉलमध्ये होऊ शकतो. बरेचसे डॉक्टर आपल्याला सजेस्ट करतात जे सिरम तेच आपण यूज केलं पाहिजे. असं नाही की ही ऍड बघितली म्हणून मी घेतलं किंवा हा व्हिडिओ बघितला म्हणून मी घेतलं, असं नाही. प्रत्येकाचा हेअर टाईप वेगळा आहे, स्काल्पचा टाईप वेगळा आहे. ज्याला सूट होतं त्याला चांगला रिझल्ट येतो, ज्याला नाही होत त्याला हेअरफॉल होतो. त्यामुळं मिनॉक्सिडिल जर इवन जर आपण सिरम ते लावताना जर ते चेहऱ्यावरती जर गळलं तर आपल्याला हेअर्स आपल्या फेसवरती पण येऊ शकतात. हो, हे पण रिझन आहे. जे आपल्याला फेशियल हेअर्स येतात कधी कधी, तर ते कधी सिरम गळल्यानंतर, फेसवरती गळल्यानंतर पिंपल्स किंवा तिथेही केस येऊ शकतात. इतकं हार्ड असतं मिनॉक्सिडिल. त्यामुळे कितपत यूज करायचं हे आपल्या डॉक्टरना विचारूनच, सजेस्ट वेल नोन पर्सन करूनच आपण ते यूज करावं. मिनॉक्सिडिलचं मेन काम काय आहे? आताच आपण बघितलं, मिनॉक्सिडिल बीपी मध्ये देतात, ब्लड प्रेशरमध्ये. जर बीपी हाय झाला असेल तर नॉर्मल करण्यासाठी आपण मिनॉक्सिडिल देतो. केसांमध्ये काय आहे तर जे आपल्या बारीक आर्टरीज ज्या आहेत स्काल्पमध्ये त्यांना डायलेट करण्याचं आणि गुड ब्लड सर्क्युलेशन करण्याचं काम हे मिनॉक्सिडिलचं असतं. त्यामुळे सिरममध्ये जर मिनॉक्सिडिल असेल तर प्रॉपर ब्लड सर्क्युलेशन होऊन, गुड ब्लड सर्क्युलेशन होऊन आपल्या केसांना पोषण मिळून काय होतं तर केस गळती कमी होते आणि केस जास्त वाढायला लागतात. नंबर 6 आणि शेवटचा फॅक्टर, जे डॉक्टर आपल्याला गोळ्या देतात केस वाढण्यासाठी किंवा आपण जे हेअर गमीज खातो तर त्याने खरंच केस गळायचे कमी होतात का किंवा नवीन केस उगवतात का? तर याचं उत्तर आहे हो. कारण त्या ज्या गोळ्या असतात जे डॉक्टर देतात त्याच्यामध्ये असतं DHT ब्लॉकर हा कंटेंट असतो. तर बेसिकली आता आपण हिने सांगितलं व्हिडिओमध्ये, मग आपण घेऊयात किंवा ॲमेझॉनवरून बघितलं आणि घेतलं, कोणती तरी ॲड बघितली की हो ह्याने हेअरफॉल कमी होतो, ह्याने हेअर ग्रोथ सुरू होते, या गोळ्यांनी सुरू होते, हे असं बघून, ॲडव्हर्टाईज बघून किंवा कोणतेही ऑनलाईन शॉपिंग करून आपण या गोळ्या घेऊ शकत नाही. कोणत्याही गोळ्या आपण अशा घेऊ शकत नाही. डॉक्टरच्या प्रॉपर कन्सल्टेशन नंतरच आपण या गोळ्या खाऊ शकतो. का? कारण त्याचे काही साईड इफेक्ट्स पण आहेत. जर हे DHT ब्लॉकर्सच्या ज्या गोळ्या आहेत त्या जर आपण प्रॉपर त्याच प्रमाणात जर नाही घेतल्या ज्या डॉक्टरांनी सांगितल्यात त्या, तर आपल्याला काही साईड इफेक्ट्स होतात. मग ते साईड इफेक्ट्स म्हणले तर मग ते डिप्रेशन असू शकतं, डिझिनेस म्हणजे चक्कर येणं असू शकतं, स्वेलिंग चेहऱ्यावरती किंवा पूर्ण अंगावरती सूज येऊ शकते, कोणती तरी ॲलर्जी होऊ शकते, बॅक पेन म्हणजे पाठदुखीचा त्रास सुरू होऊ शकतो किंवा डोकंदुखी, हेडेक हे सुरू होऊ शकतं. त्यामुळे कोणत्याही गोळ्या किंवा कॉस्मॅटिक्स हे यूज करण्याच्या आधी आपण एका डॉक्टरला कन्सल्ट केलं पाहिजे. हे DHT ब्लॉकर्स आहेत तर ते केस वाढण्यासाठी मदत करतात. कारण त्यांच्यामध्ये जो हा कंटेंट आहे तो बाय रूट म्हणजे ब्लड थ्रू तो केसांच्या रूट पर्यंत जाऊन त्याला हेअर ग्रोथ करण्याची मदत करतो. त्यामुळे ह्या गोळ्या आपण घेऊ शकतो, पण कोणत्याही ऑनलाईन कन्सल्टेशननी किंवा ही ॲड बघितली, ॲमेझॉनवरती बघितलं, फ्लिपकार्टवरती बघितलं म्हणून मी घेतलं, हे असं कधीच करू नका. कारण त्याचे मी आत्ताच सांगितले हे साईड इफेक्ट्स असू पण शकतात. कोणत्याही गोळ्यांचे जेवढे युजफुल असतात तेवढे साईड इफेक्ट्स पण असतात. त्यामुळे डॉक्टरला कन्सल्ट करूनच आपण या मेडिसिन्स घ्याव्या.
सो दॅट्स इट फॉर द डे. आज मी तुम्हाला 6 इम्पॉर्टंट फॅक्टर्स हेअरफॉलवरचे सांगितले आहेत. नेक्स्ट पार्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की घरगुती उपाय केल्यानंतर खरंच केस गळती थांबते का, खरंच नवीन केस येतात का, किंवा कोणते नवीन शॅम्पू वापरायचे, कोणती पार्लर ट्रीटमेंट घ्यायची की नाही, किंवा काय हेअरची आपण केअर घेतली पाहिजे की आपली केस गळती कमी होईल किंवा केस वाढतील, हे मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये सांगणार आहे. सो स्टे ट्यून. मी नक्की तुम्हाला जे माहिती तुमच्यापर्यंत पाहिजे आहे ती पोचवेन. लास्टली लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणत्या एजमध्ये हेअरफॉल सुरू झाला आणि तुम्ही कोणते मेडिसिन्स यूज करता का किंवा खाता का, आणि माझ्याकडून काही सजेशन्स हवे असतील तर. ओके, बाय.